रघुवीरचा राग आणखीन भडकला. तो संतापाने तिच्या जवळ जात म्हणाला, तुला आत्ताच तुझी अवकात दाखवतो. असं म्हणत तो तिला थापड मारण्यासाठी हात उचलणार. इतक्यात सम्राटने रघुवीरचा हात पकडला आणि सम्राटला तिथे पाहून रघुवीरला दुसरा मोठा धक्का बसला. त्याने सम्राटकडे रागाने पाहिलं. सम्राटचे डोळे सुद्धा रागाने लाल झाले होते. त्याने अजूनही रघुवीरचा हात घट्ट पकडून ठेवला होता. दुसऱ्या हाताने त्याने सुहाणीला आपल्या मागे केलं आणि स्वतः रघुवीर समोर उभा राहत म्हणाला, एकदा आधीही तुम्ही माझ्या सुहाणीला इजा पोहोचवली आहे आणि आता पुन्हा तीच चूक चुकून सुद्धा करू नका, नाहीतर मी आपल्या नात्याची मर्यादा विसरेन. सम्राट प्रचंड रागाने बोलत होता. हे म्हणत त्याने रघुवीरचा हात झटकला. रघुवीर क्षणभर स्तब्ध झाला. सम्राट पुढे म्हणाला, एखाद्या मुलीला कमकुवत बनवून तिच्यावर हात उचलणं खूप सोपं असतं. हिम्मत असेल तर माझ्यावर हात उचलून दाखवा. तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. रघुवीरसाठी ही बुडून मरावी अशी गोष्ट होती. जो सम्राट कधीच त्याच्या निर्णयाला विरोध करत नव्हता, मग त्याला ते आवडो किंवा न आवडो, तोच सम्राट आज त्याच्याशी अशा पद्धतीने बोलत होता. रघुवीर हादरला होता, पण आपल्या या अवस्थेला तो स्वतःच जबाबदार होता. स्वतःचा मान सन्मान त्याने स्वतःच्या हाताने गमावला होता. कुटुंबापेक्षा त्याच्यासाठी पैसा महत्वाचा होता, म्हणूनच कुटुंबाने त्याची साथ सोडली होती. रघुवीरने संतापाने सम्राटची कॉलर पकडली आणि गरजत म्हणाला, लाज नाही वाटत तुला या मुलीसाठी आपल्या आजोबांशी असं उद्धटपणे बोलताना? सम्राटने त्याचा हात आपल्या कॉलरवरून झटकत संतापाने उत्तर दिलं, मग तुम्हाला लाज नाही वाटली हे सगळं करताना? एका मुलीला सून म्हणून घरात आणलं, तिला मान सन्मान दिला, प्रेम दिलं, एक प्रकारे आपल्या चांगुलपणाच्या जाळ्यात अडकवलं, तिला हे नातं स्वीकारायला, तुमच्या कुटुंबाला आपरसं करायला भाग पाडलं आणि जेव्हा त्या मुलीने मनापासून सगळे नाते संबंध स्वीकारले, तेव्हा तुम्ही तिला धक्के मारून बाहेर काढलं, फक्त आणि फक्त तुमच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी. इतकंच नाही तर तिला मारण्याचाही प्रयत्न केला. एकदाही दया नाही आली तुम्हाला? एकदाही विचार नाही केला की ही तीच मुलगी आहे जिने तुमच्या खानदानाची इज्जत वाचवण्यासाठी त्या घरात सून म्हणून राहणं स्वीकारलं होतं? तिला हवं तर ती त्याच वेळी घर सोडून जाऊ शकली असती, पण नाही. त्यावेळी तुम्ही तिच्यावर खोटं प्रेम दाखवलं आणि तुमचा स्वार्थ पूर्ण होताच तिला घराबाहेर फेकून दिलं. वा मिस्टर रघुवीर सूर्यवंशी, वा. नाव इतकं मोठं आणि विचार इतके छोटे. सम्राटच्या डोळ्यातून जणू अंगारे बरसत होते. रघुवीरकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सम्राट पुढे म्हणाला, हेच हवं होतं ना तुम्हाला? फक्त पैसा. मी देतो तुम्हाला पैसा, जितका हवा आहे त्यापेक्षाही जास्त पैसा देतो, पण बदल्यात तुमची सगळी नाती घेतो. आजपासून नाही, आत्तापासून तुमच्याकडे फक्त पैसा आहे. ना सून, ना मुलगा, ना नातू, ना नात. कोणतंच नातं उरलेलं नाही तुमच्याकडे. तुमच्या नजरेत पैशात खूप ताकद आहे ना? पैशाच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता, काहीही विकत घेऊ शकता, बरोबर ना? मग विकत घ्या नवीन नाती, कारण जुनी नाती तर तुम्ही आधीच गमावली आहेत आणि ती गमावल्याचं तुम्हाला काहीच दुःख नाही. आम्हाला सुद्धा आता तुमच्याशी काही घेणं देणं नाही. आमचे चेहरे सुद्धा तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. इतकं बोलून त्याने सुहानीचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन तिथून निघून गेला. इकडे रघुवीरने डोकं पकडलं आणि धाडकन खुर्चीवर बसला. सम्राट सुहानीचा हात पकडून ऑफिसच्या बाहेर आला आणि आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. ते लपवण्यासाठी त्याने डोळ्यांवर गॉगल्स चढवले, पण तोपर्यंत सुहानीने त्याचे पाणावलेले डोळे पाहिले होते. ती खूप बेचैन झाली होती. कोणत्याही परिस्थितीत तिला सम्राटला सावरायचं होतं. सम्राट गाडीत जाऊन बसला. सुहानीही त्याच्या बाजूला बसली. त्या क्षणी गाडीत पूर्ण शांतता पसरली होती. मग सम्राटने गाडी सुरू केली आणि पुढे निघाला. त्याचं मन डोकं अजूनही शांत नव्हतं. सुहानी मात्र सतत त्याच्याकडेच पाहत होती. तिने अलगद त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि घट्ट पकडलं. जणू ती त्याला सांगत होती की काळजी करू नका, सगळं ठीक होईल. सम्राटने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला समजलं होतं की तो शांत राहिला नाही तर सुहानी आणखीन अस्वस्थ होईल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत तिला त्रास होऊ द्यायचा नव्हता. सुहानीला त्याची अवस्था नीट समजत होती. ती अलगद त्याच्या डोळ्यावरचे गॉगल्स काढत प्रेमाने म्हणाली, तुम्ही माझ्यासमोर मन मोकळं केलं तर तुम्ही कमकुवत होणार नाहीत. तिच्या त्या प्रेमळ शब्दांनी सम्राटचं मन भरून आलं.
त्याने अचानक गाडी बाजूला थांबवली आणि पुढच्या क्षणी तो सुहानीच्या मिठीत शिरला. त्या क्षणी त्याला फक्त सुहानीची गरज होती. सुहानीनेही आपले हात त्याच्या पाठीभोवती घट्ट गुंडाळले आणि आपल्या प्रेमाने शांत करू लागली. सम्राट तिला बिलगूनच रडवेल्या आवाजात म्हणाला, "मी कधीच विचार केला नव्हता सुहानी, कधीच नाही. त्यांनी असं का केलं? आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाला एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. मी त्यांना कधीच माफ करणार नाही सुहानी, कधीच नाही." हे बोलताना त्याचा गळा दाटून आला. सुहाणीने त्याला अजून घट्ट मिठीत घेतलं. तिचेही डोळे पाणवले होते. स्वतःला सावरा सम्राट, मी तुम्हाला असं पाहू शकत नाही. सम्राटने तिचा चेहरा आपल्या हातात घेत हळू आवाजात विचारलं, "मी बरोबर केलं ना?" सुहाणीने त्याचे अश्रू पुसत प्रेमाने उत्तर दिलं, "हो, अगदी बरोबर केलं तुम्ही. त्यांनी काय गमावलं आहे याची जाणीव होणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मनावर काही ओझं ठेवू नका." ती त्याला शांत करत होती. सम्राटने तिचा हात घट्ट पकडून त्यावर हळूच किस केलं आणि म्हणाला, "थँक्यू सुहानी." वातावरण हलकं करण्यासाठी सुहाणी लगेच खट्याळपणे म्हणाली, "ओ सम्राट प्लीज, आता गाडीतच रोमॅन्स सुरू करू नका, नाहीतर मीही स्वतःला थांबवू शकणार नाही." असं म्हणत तिने त्याच्याकडे पाहून डोळा मारला. तिच्या त्या खोडकर अंदाजाने सम्राटच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने लगेच तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. सुहाणी लाजून आपला चेहरा त्याच्या छातीत लपवत त्याला घट्ट मिठी मारून म्हणाली, "मी तुम्हाला खूप मिस केलं सम्राट. तुम्ही तर म्हणाला होतात ना, मी सगळं काम लवकर शिकले तर तुम्ही मला भेटायला याल, पण तुम्ही आलाच नाहीत. हे खूप चुकीचं आहे. जा, मी तुमच्याशी नाही बोलणार." ती खोटा राग दाखवत होती. तिच्या त्या निरागस रुसव्यावर सम्राट पुन्हा तिच्यात हरवून गेला. त्याने तिला अजून घट्ट मिठीत घेत म्हटलं, "मी सुद्धा तुला खूप मिस केलं. मी तुझ्या सगळ्या तक्रारी दूर करेन. समजलं ना मिसेस सूर्यवंशी?" सुहाणी त्याला अजून बिलगली. तेवढ्यात सम्राटचा फोन वाजला. आराधनाजींचा फोन होता. फोन कानाला लावत तो म्हणाला, "फक्त 10 मिनिटं आई, मी येतोय." इतकं बोलून त्याने फोन ठेवला. "चल लवकर, आई किती वेळापासून तुझी वाट पाहते. अजून उशीर झाला ना तर मला खूप ओरडा बसेल." असं म्हणत त्याने गाडी सुरू केली आणि दोघंही आपल्या घराच्या दिशेने निघाले. दुसरीकडे मलेशियामध्ये रात्र झाली होती. कनिका डिनर बनवत होती. तिने आपलं छोटंसं संसार उभं केलं होतं. आहानही आता पूर्ण मेहनत आणि जिद्दीने आपला व्यवसाय सांभाळत होता. नवीन कंपनीमध्ये तो बिझनेस पार्टनर झाल्यापासून खूपच व्यस्त राहू लागला होता. कणिकाला सगळं समजत होतं आणि शक्य तितकं ती आहानची साथही देत होती. पण किती दिवस? शेवटी ती सगळं सोडून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून इतक्या दूर आली होती आणि आता त्याच्याकडेच तिच्यासाठी वेळ नव्हता. ती हल्ली सतत उदास राहू लागली होती. आराधनाजींशी तिचं रोज बोलणं व्हायचं. आराधनाजींनी तिला सगळं सांगितलं होतं, सुहानी सापडल्याचं, तिच्या प्रेग्नेन्सीचं, सगळंच. हे ऐकून कनिका खूप आनंदी झाली होती की आता तिचं कुटुंब पुन्हा सुखात आहे. पण आराधनाजींनी तिच्या आवाजातील उदासी ओळखली होती. "काय झालं बेटा? काही त्रास आहे का?" त्यांनी प्रेमाने विचारलं. पण कनिकाने विषय लगेच बदलला. "नाही आई, काही नाही. फक्त तुम्हा सगळ्यांपासून दूर आहे ना, म्हणून कधी कधी उदास वाटतं." ती त्यांना अजून काय सांगणार होती? तसं पाहिलं तर तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आहान तिला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सगळं करत होता. कधी तिच्यासाठी गिफ्ट आणायचा तर कधी काहीतरी खास करायचा. पण कणिकाला हवं होतं ते फक्त त्याचं थोडंसं वेळ आणि लक्ष, आणि तेच तो तिला देऊ शकत नव्हता. एक दोन वेळा तिने त्याच्याकडे याची तक्रारही केली होती. तेव्हा आहानने तिला प्रेमाने समजावलं होतं की तो हे सगळं तिच्यासाठीच करत आहे. कणिका प्रत्येक वेळी मनातल्या मनात स्वतःला समजवायची, "ठीक आहे, काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. आहानचं काम नवीन आहे म्हणून तो इतका बिझी राहतो." असं म्हणत ती स्वतःलाच धीर द्यायची. त्या क्षणी ती डिनर तयार करत होती. आहान आज खूप लवकर ऑफिसला गेला होता. कणिका वारंवार घड्याळाकडे पाहत होती. वेळ बघत ती स्वतःशीच म्हणाली, "आहान आता येईलच." तिने पटकन डिनर पूर्ण केलं आणि स्वतः तयार होण्यासाठी खोलीत गेली. थोड्या वेळाने ती आंघोळ करून बाहेर आली. जांभळ्या रंगाची साडी, हलकासा मेकअप, मोकळे केस एका खांद्यावर घेतलेले ती खूपच सुंदर दिसत होती. सोफ्यावर बसून ती आहानची वाट पाहू लागली. तेवढ्यात आहान घरी आला. त्याला पाहताच कणिकाचा चेहरा आनंदाने खुलून गेला. पण आहान मात्र मोबाईलमध्येच गुंतलेला होता. त्याने कणिकाकडे नीट पाहिलं सुद्धा नाही.
किती मनापासून तयार झाली होती ती, फक्त आणि फक्त त्याच्यासाठी. पण त्याने तिच्याकडे एक नजरही टाकली नाही. कणिकाचा चेहरा उतरला. आहान अजूनही मोबाईलमध्ये बघतच तिच्या शेजारी येऊन सोफ्यावर बसला. मग कणिकाने त्याला पाणी दिलं. आहानने ग्लास घेतला पण तिच्याकडे पाहिलंही नाही. ती त्याच्या शेजारी बसत हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये तुझ्याकडे. तिच्या आवाजात उदासी स्पष्ट दिसत होती. आहान तिच्याकडे पाहत आपला मोबाईल बंद करत म्हणाला, सो सॉरी, एक महत्वाचा मेल करायचा होता. नाहीतर असं होऊ शकत नाही की आहान आपल्या कणिकाकडेच पाहणार नाही. असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. कणिका त्याच्या छातीवर डोकं ठेवत हळू आवाजात म्हणाली, तू माझ्यापासून दूर जातोयस आहान. माझ्यासाठी तर तुझ्याकडे वेळ सुद्धा नाही. आहानने प्रेमाने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, पुन्हा तीच गोष्ट. मी तुला आधीही सांगितलंय, मी जे काही करतोय ना ते फक्त तुझ्यासाठी, आपल्या भविष्यासाठी. आत्ताच नवीन काम सुरू केलंय. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिझनेस पार्टनर बनवलंय. जर कामात थोडी सुद्धा चूक झाली ना तर माझी सगळी स्वप्न तशीच अपुरी राहतील. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कणिका. तू माझ्यासाठी जे काही सोडून आली आहेस त्यापेक्षा जास्त तुला द्यायचं आहे मला. प्लीज मला समजून घे. पुन्हा एकदा कणिकाने स्वतःला समजावलं. पुढच्या क्षणी तिने स्वतःचा मूड ठीक करत हसत म्हटलं, ठीक आहे मग, तू पटकन कपडे बदलून ये, तोपर्यंत मी जेवण वाढते. मग आपण दोघं एकत्र जेवू. आहाने तिच्या कपाळावर हळूच किस केलं आणि म्हणाला, हो ठीक आहे, आणि त्यानंतर आपण दोघं लॉंग ड्राईव्हला जाऊया. तो तिच्या गालावर हलकं थोपटत म्हणाला आणि मग आपल्या खोलीत निघून गेला. इकडे सम्राट सुहाणीला घेऊन घरी पोहोचला होता. दोघंही घराच्या उंबरठ्यावर उभे होते. आराधनाजी डोळ्यात पाणी आणून दोघांची आरती करत होत्या. एक वेळ असा होता जेव्हा सुहानी नवरी बनून या घरात आली होती. पण त्यावेळी ना सम्राट या लग्नाने खुश होता, ना सुहाणीला या लग्नाची खरी जाणीव होती. आणि आज आज दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. हे पाहून आराधनाजींचं मन भरून आलं होतं. मग दोघं घरात आले. सुहाणी लगेच आराधनाजींना मिठी मारून रडू लागली. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते आणि त्यांना पाहून तिथे उपस्थित सगळ्यांचे डोळे पाणावले. इकडे कणिकाने डायनिंग टेबलवर जेवण वाढून ठेवलं होतं आणि ती आहानची वाट पाहत होती. तेवढ्यात आहान बाहेर आला. त्याला पाहताच कणिका आश्चर्याने म्हणाली, अरे, तू अजून कपडे बदलले नाहीस? आहान तिच्याकडे पाहत म्हणाला, आय एम सो सॉरी कणिका, मला आत्ताच जावं लागेल. एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि डिनर सुद्धा क्लायंट सोबतच करावं लागेल. तू प्लीज जेवून घे, ओके, बाय. असं म्हणत तो घाईघाईने बाहेर निघूनही गेला. कणिका फक्त त्याच्याकडे जाताना पाहत राहिली. तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. ती उदासपणे तिथेच उभी राहिली. जेवण तसंच टेबलावर राहिलं आणि ती हळूच जाऊन सोफ्यावर बसली. नको असूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसरीकडे सुहाणीच्या परत येण्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळेजण हॉलमध्ये बसले होते. आराधनाजींनी आधी तिची दृष्ट काढली आणि तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं. काही वेळाने सुहाणी आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेली. त्यावेळी सम्राट वॉशरूममध्ये होता. सुहाणी बेडला टेकून बसली होती आणि पूर्ण खोली निहाळत होती. खोलीतील प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीची होती, अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा. तेवढ्यात तिची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फोनवर गेली. हा फोन? हा कुणाचा आहे? सम्राटचा फोन तर इथे आहे. तिने कुतूहलाने तो फोन उचलून ऑन केला. फोन सुरू होताच तिच्या समोर हॉटेलचं लाईव्ह फुटेज दिसू लागलं. आता सुहाणीला समजलं होतं की सम्राटने हॉटेलमध्ये कॅमेरे लावले होते आणि तो सतत तिच्यावर नजर ठेवून होता. अच्छा, म्हणजे मला अशा प्रकारे वेडं बनवलं जात होतं. तेवढ्यात सम्राट वॉशरूम मधून बाहेर आला आणि पुढच्या क्षणी एक उडती उशी येऊन त्याच्या चेहऱ्यावर आपटली. ती सुहानीनेच फेकली होती. सम्राट तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, अरे, काय झालंय तुला? हे सगळं काय आहे? सुहाणी रागाने त्याच्याकडे चालत आली आणि फोन त्याच्या समोर धरत म्हणाली, हे सगळं काय आहे? फोन पाहताच सम्राट मनातच म्हणाला, आज तर मी गेलो. तो काही बोलणार इतक्या सुहाणी मध्येच म्हणाली, तुमची सगळी पोल खुल्ली आहे मिस्टर सूर्यवंशी. ती रागाने बोलत होती. तिचा राग पाहून सम्राट मनातच म्हणाला, आज तुझी काही खेर नाही सम्राट. आज तर नक्कीच तुझी वाट लागणार आहे. सुहानीने दोन्ही हात कमरेवर ठेवत रागाने विचारलं, म्हणजे
गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही मला सतत पाहत होतात आणि मला याची साधी कल्पना सुद्धा नव्हती. मी विचार करायचे की तुम्हाला कसं कळतं की मी काय करते आणि काय नाही. सम्राट तिच्या समोर मान खाली घालून उभा होता. सुहानीने आपल्या हातांनी त्याचा चेहरा वर केला आणि रागाने म्हणाली, मी जाणून घेऊ शकते का तुम्ही असं का केलं मिस्टर सूर्यवंशी? पुढच्या क्षणी सम्राटने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढलं. तिचे मोकळे केस अलगद कानामागे सारत तो म्हणाला, ते काय आहे ना मिसेस सूर्यवंशी, मला तुला पाहिल्याशिवाय एक क्षणही राहवत नव्हतं. पण तुझ्यापासून दूर जाणं सुद्धा गरजेचं होतं. नाहीतर तू इतक्या लवकर हे सगळं कसं शिकली असतीस? मग मी विचार केला, कॅमेरे आहेतच, तर त्यांचा योग्य उपयोग करून घ्यावा. तो अगदी निरागस चेहरा करून बोलत होता. सुहानी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. सम्राट तिच्या दोन्ही डोळ्यावर किस करत म्हणाला, असं रागाने बघणं बंद कर यार, मी किती घाबरलोय माहितीये? तो मंद हसत बोलत होता. त्याचं हसू पाहून सुहानी आणखीनच चिडली. तिने त्याच्या पोटात हलकासा ठोसा मारत म्हटलं, तुम्ही आणि निरागस स्वतःला खूप स्मार्ट समजता ना तुम्ही, की हा इनोसंट चेहरा बनवला की ही वेडी लगेच विश्वास ठेवेल. पण यावेळी असं होणार नाही. यावेळी तुम्हाला शिक्षा मिळणारच. स्वतः 1 महिना मला पाहत बसलात आणि माझं काय? मी तिथे तुमच्याशिवाय तडफडत होते. त्याचं काय? ती रागाने ओठ फुगवून बोलत होती. खूप वाईट आहात तुम्ही मिस्टर सूर्यवंशी. सम्राट तिला समजावत म्हणाला, अच्छा बाबा ठीक आहे. तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. आता सांग मला काय करावं लागेल? 1 मिनिटभर सुहाणी त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हलकसं हसत म्हणाली, जास्त काही नाही, फक्त कुकिंग. हे ऐकता सम्राट दचकून म्हणाला, व्हॉट? कुकिंग? सुहाणी त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, होय मिस्टर सूर्यवंशी, कुकिंग. आत्ताच आणि ह्या क्षणी तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहात. यावेळी ती मंद मंद हसत बोलत होती. सम्राट अजूनच निरागस चेहरा करत म्हणाला, पण मला तर कुकिंग येतच नाही यार. सुहानीने एक भुवई वर करत म्हटलं, सो व्हॉट? मला पण ऑफिसचं काम येत नव्हतं, तरी मी शिकले ना. आता बहाणे बंद करा आणि माझ्यासाठी एक छान डिश बनवा. ती पटकन बुक शेल्फ मधून एक पुस्तक काढून त्याच्या हातात देत म्हणाली, हे घ्या मिस्टर सूर्यवंशी आणि लागा कामाला. सम्राटने पुस्तकाकडे पाहिलं. ती एक रेसिपी बुक होती. तो मनातच म्हणाला, चल बेटा, आज तुझी काही खेर नाही. त्यानंतर तो किचनमध्ये गेला. आज पहिल्यांदाच तो काही बनवण्यासाठी किचनमध्ये आला होता. काय कुठे ठेवलंय याची त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते आणि सुहाणीला त्याला असं पाहून खूप मजा येत होती. कारण गेल्या 1 महिन्यात सम्राटनेही तिला खूप छळलं होतं. मग सम्राटने रेसिपी बुक उघडली आणि सर्वात सोपी रेसिपी शोधायला सुरुवात केली. पण त्याच्यासाठी प्रत्येक रेसिपी इतकी कठीण वाटत होती की विचारू नका. संपूर्ण पुस्तक पाहिल्यानंतर त्याला एक रेसिपी थोडीफार सोपी वाटली. त्याला वाटलं, हे कदाचित मी करू शकतो. त्यानंतर तो एक एक सामान शोधू लागला. तो एक वस्तू शोधत होता, पण हातात काहीतरी वेगळंच येत होतं. ज्या वस्तूला हात लावत होता, त्यासोबत 4 वस्तू खाली पडत होत्या. कधी भांडी पडत होती, तर कधी दुसरंच काहीतरी. तो स्वतःशीच बडबडत म्हणाला, ओ गॉड, ऑफिसचं काम यापेक्षा कितीतरी सोपं आहे. आई आणि सुहानी हे सगळं कसं करतात? किचनमधून येणारा आवाज ऐकून आराधनाजी म्हणाल्या, यावेळी किचनमध्ये कोण आहे आणि हा इतका आवाज कशाचा येतोय? मी जाऊन बघते. असं म्हणत त्या किचनकडे गेल्या आणि त्यांच्या मागोमाग सगळेजण जाऊ लागले. दुसरीकडे मलेशियामध्ये कनिका अजूनही सोफ्यावर बसून आहानची वाट पाहत होती. तो तिला सांगून गेला होता की तो बाहेरच जेवून येणार आहे, पण तरीही तिचं मन मानत नव्हतं. ती बराच वेळ तिथेच बसून राहिली आणि बसल्या बसल्या तिथेच झोपून गेली. इकडे आहान मात्र आपल्या व्यवसायाच्या दुनियेत अधिकाधिक गुंतत चालला होता. कामाची आवड त्याला आधीपासूनच होती आणि आता त्याला मोठी संधीही मिळाली होती. पण कामाच्या नादात तो कनिकाकडे लक्ष देऊ शकत नव्हता. या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर परिणाम होतोय हेही त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्या क्षणी तो एका आलिशान हॉटेलमध्ये डील साईन करत होता. त्या डीलमुळे त्याला लाखोंचा फायदा होणार होता. त्यानंतर सगळे तिथेच डिनर करणार होते. आहान जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्याला अचानक कनिकाची आठवण आली. तिने जेवण केलं असेल की नाही, तिला फोन करू का, असा विचार करत तो फोन उचलणार इतक्यात त्याच्या क्लायंटने विचारलं,
व्हॉट हॅपन मिस्टर अहान? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही जेवत का नाही? अहानने परत फोन खिशात ठेवला आणि हसत म्हणाला, नो सर, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो पुन्हा बिझनेसच्या चर्चेत गुंतून जेवू लागला. इकडे भारतात सम्राट अजूनही किचनमध्ये सामान शोधत बडबड करत होता. हद्द आहे यार, एवढा मोठा बिझनेस टायकून आणि स्वतःच्या बायकोच्या भीतीने किचनमध्ये उभा राहून कुकिंग करतोय. वाव मिस्टर सम्राट सूर्यवंशी, तुमच्या नावाने लोक थरथर कापतात आणि तुम्ही स्वतःच्या बायकोला घाबरता. खरंच म्हणतात लोक, या बायकांना चांगल्या भल्या माणसालाही नोकर बनवून ठेवतात. तो स्वतःशीच बडबडत होता आणि त्याला कल्पनाही नव्हती की मागे उभी असलेली सुहाणी त्याचं सगळं ऐकत आहे. मग ती टोमणा मारत म्हणाली, अच्छा जी, म्हणजे मी तुम्हाला नोकर बनवून ठेवलंय? तिचा आवाज ऐकताच सम्राट मनात म्हणाला, शिट यार, आज माझ्यासोबत सगळंच उलट होतंय. तो पटकन मागे वळला आणि हसत म्हणाला, अरे नाही नाही, मी तुझ्याबद्दल बोलत नव्हतो. तू तर खूप चांगली आहेस, खूप स्वीट आहेस. मी तर फक्त जनरली असं बोलत होतो. सुहाणीने दोन्ही हात छातीवर बांधत म्हटलं, तुमची ही जनरल नॉलेज स्वतःजवळ ठेवा आणि जे काम दिलंय ना ते वेळेत पूर्ण करा. मोठे आले नोकर बनवून ठेवतात म्हणणारे. ती त्याची नक्कल करत बोलली. तेवढ्यात आराधनाजी किचनमध्ये येत म्हणाल्या, अगं, हा एवढा आवाज कसला येतोय? वाटते किचनमध्ये मांजर शिरलंय. मांजर हा शब्द ऐकताच सुहाणीला हसू आवरलं नाही. मांजर नाही आई, बोका शिरलाय, ती हसत म्हणाली. आता कनिका आणि आहानच्या नात्यात खरंच दुरावा येईल का? आणि सम्राटने बनवलेली डिश कशी बनते बघूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.